की महा ऑनलाईन पोर्टल सुरळीत चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले प्रमाणपत्र हे मिळायला वेळ लागतो। अध्यक्ष, या ठिकाणी सरकारला मी असं सांगितलं की शैक्षणिक मदतीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल दाखले, जातीचे दाखले, आदिवासी दाखले हे तहसील कार्यालयातून मिळतात आणि तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन आपण अर्ज करतो। महा ऑनलाईन पोर्टल मेंटेनन्सच्या नाव्याकरता 1/6/2025 ते 10/7/2025 इतक्या कालावधीकरता बंद होतं आणि अद्यापही ते सुरळीत चालू नसल्यामुळे दिवसाला केवळ 10 दाखले त्या ठिकाणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याला किंवा त्या नागरिकाला उपलब्ध होतात आणि आज त्यामुळे ॲडमिशनसाठी ज्या विद्यार्थ्यांची पालकांची ससेउलपड होते त्याला हे सरकार जबाबदार आहे। आणि माझं स्पष्ट असं मत आहे की महा ऑनलाईन पोर्टलमध्येच डिफेक्ट असल्यामुळे त्या ठिकाणी तहसील कार्यालयातील तहसीलदार असतील, काम करणारे कर्मचारी असतील, यांना दोषास पात्र ठरावं लागतं आणि त्यामुळे सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन हे महा ऑनलाईन पोर्टलच्या बाबतीत तात्काळ निर्णय घ्यावा, ते तातडीने दुरुस्त करावं, अन्यथा दुसरं पोर्टल त्या ठिकाणी देण्यासंबंधी तांत्रिकदृष्ट्या काय करता येईल या दृष्टीने कार्यवाही करावी, तरच या विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल। आणि म्हणून सरकारचं याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। आहे ते पोर्टल खरं तर अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यावरती माहिती 2-2 तास घालवावे लागतात। हेच पोर्टल जर अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी सुद्धा काही मागणी केलेली आहे। सक्षमपणे काम करण्याची मागणी करतोय, कारण पोर्टल बंद आहे मेंटेनन्सच्या नावाखाली, तरी देखील आज 10 दाखले मिळत आहेत आणि विद्यार्थ्यांची जी ससेउलपड होते ती बघवत नाही आहे। तर प्रत्येक पालकाला, विद्यार्थ्याला वाटतं की माझ्या मुलाला ॲडमिशन पाहिजे, ऑनलाईन अर्ज गेला पाहिजे, तहसील कार्यालयातून मला दाखला मिळाला पाहिजे, परंतु पोर्टलच नादुरुस्त आहे। त्यामुळे सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे, पण सरकारच गंभीर नाही आहे आणि विद्यार्थ्यांची ससेउलपड होत आहे, अशी या आजच्या सरकारची परिस्थिती आहे। तुम्ही तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला। खरं तर पोर्टल बंद असल्यामुळे अधिक पैसे देऊन एजंट मार्फत हे दाखले घेण्यात निश्चित मी तुम्हाला सांगतो की पोर्टल बंद असल्यामुळे प्रायव्हेट एजंट सुळसुळाट झालेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्या ठिकाणी दाखले दिले जातात। हा मोठा भ्रष्टाचार आहे, याला हे पोर्टल कारणीभूत आहे आणि याचा अर्थ पोर्टल कोणाचं आहे? सरकारचं आहे। अपॉइंट कोणी केलं? सरकारने केलं, तर हे सरकार त्याला कारणीभूत आहे। आणि विद्यार्थ्यांची जी ससेउलपड होते, पालकांची जी ससेउलपड होते, त्याला ऑनलाईन पोर्टल जे सरकारने दिले ते त्या ठिकाणी त्यात तात्काळ बिघाड होतो, ते पूर्णपणे कार्यक्षमतेने चालत नाही आहे आणि म्हणून हे सरकार जबाबदार आहे। हाँ चलो आगे करो।